आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 3 आणि ज्याचं नाव आहे रंग। माझ्या वर्गात श्रावणी नावाची मुलगी होती। आमच्यासारखी खूप बोलणारी, खूप दंगा मस्ती करणारी, पण अभ्यासात खूप हुशार होती। श्रावणीचा रंग मात्र काळा होता। तिला त्याचं फारसं काही वाटत नसे। जसा गोरा रंग तसाच सावळा आणि काळा रंग अशी आई तिला समजावत असे। त्यावर ती खुश व्हायची। आता झाले असे की शाळेच्या स्नेहसंमेलनात सूत्रसंचालन, गीत गायन, नाटक, नृत्य यात गोऱ्या मुलामुलींचा अधिक सहभाग असे। श्रावणीच्या ते मनात असून या सगळ्या गोऱ्या पोरींमध्ये आपण कसे दिसू याची सल मनात बोचत असे। एकदा बालरामायण नाटक बसवलं। त्यात श्रावणीने स्वतःचे नाव दिले, पण तिला तिच्या रंगामुळे कोणतीच प्रमुख भूमिका मिळाली नाही। उलट नकारात्मक भूमिका किंवा शबरीसारखी निवड झाल्यामुळे ती मनापासून दुखावली होती। शाळेत कधीच पहिल्या क्रमांकावर आपल्याला बसू देत नाही याची जाणीव तिला असायची। ती अधिकच दुःखी असायची। एकदा एका शिक्षिकेने तिला समोरून मागे उभे केले होते। याची खंत तिला एवढी बोचत होती की तिला आपल्या रंगाचा तिरस्कार वाटू लागला होता। श्रावणी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत खेळायची। एकदा खेळताना तिचा एका वर्गमैत्रिणींसोबत वाद झाला। तू तू मी मी करता करता विषय वाढला, वादही वाढला। ती अगदी तिच्या रंगावरून बोलली, चेहरा आरशात बघ। त्यामुळे श्रावणी खूप दुखावली, रडू लागली। विषय वर्ग शिक्षकांपर्यंत पोहोचला। नंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत हा रंगाचा विषय गेला। दुसऱ्या दिवशी त्यांनी श्रावणीला आपल्या दालनात बोलवले आणि तिच्याकडून काय काय झाले याविषयीची माहिती जाणून घेतली। वारंवार रंगावरून होणारा अपमान श्रावणीच्या मनामध्ये खूप खोलवर परिणाम करीत होता। मात्र श्रावणी वर्गात हुशार होती, शिवाय तिला भाषण अतिशय छान यायचे। पुढे शाळेत शिवजयंती आली, त्यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा शाळेत आयोजित केली होती। त्यामध्ये सर्वांची भाषणे झाली, पण श्रावणीचे भाषण खूपच छान झाले। तिचा प्रथम क्रमांक आला। त्यावेळी भाषण देताना मुख्याध्यापक बाईसाहेब यांनी सर्वांची अतिशय परखडपणे कान उघाडणी केली। माणसाचा रंग महत्त्वाचा नसून त्याची गुणवत्ता, त्याचा स्वभाव महत्त्वाचा असतो। रंग ही आपल्याला परमेश्वराने दिलेली देणगी आहे, जे कधीही बदलता येत नाही। मात्र त्यासाठी कुणाला टोचून बोलणे हे मात्र कोणत्याच विद्यार्थ्याला शोभणारे वर्तन नाही। त्यामुळे दिसण्याकडे लक्ष द्यायचे नाही, तर व्यक्तिमत्वाकडे द्यायचे। पुढे त्या म्हणाल्या, अशी तक्रार यानंतर रंगावरून आली माझ्याकडे तर त्या विद्यार्थ्याची गय केली जाणार नाही। पुढे रंगाविषयीची मतं हळूहळू बदलू लागली आणि आता तर शिक्षक आवर्जून श्रावणी व सगळ्या मुलींना समोर उभे करीत असत। त्यामुळे श्रावणी आहे तशीच स्वतःला स्वीकारू लागली, जगण्यातला आनंद घेऊ लागली व इतरांनाही वाटू लागली।